विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की पवन सुत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की बोलो रे भाई सब संतन की विठ्ठल 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 सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की ब्रज जन
प्रियतम बालमुकुन्दं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे केसरतिलकं कृष्णवर्णं केसरतिलकं कृष्णवर्णं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे जगज्जालपालं कचत्कण्ठमालं शरच्चन्द्रभालं महादैत्यकालं नभोनीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावत रे विश्रांती पावलो सांभाळावत रे विठ्ठल 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 सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जयने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आद्यगुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबर यांचा अतिशय गोड आजच्या या पहिल्या दिवसाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा देव आणि देवाच्या नामाचं अतिशय महत्त्वाचं मार्मिक असं 4 चरणाचं चिंतन आपल्या समोर ठेवणारा अभंग सेवेकरिता निवडलाय अल्पसा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात आनंदात संपन्न होत असलेला हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरीजी बाबा यांच्या अनंत अशा कृपाशीर्वादानं सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी बाबा या दोनही साधूंच्या अनंत अशा कृपाशीर्वादानं संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेली गूढ महालगाव ही जी काही भूमी आहे हे गाव आहे या गावामध्ये गुढीपाडवा ते रामनवमी सुंदर हा पर्वकाल साधून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा अगदी विविध अशा पद्धतीचे देवाचं नाम घेणारे उपक्रम या ठिकाणी आहेत त्यामध्ये 7ही दिवस मोठ्या संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या अथक अशा परिश्रमातून साधू संतांच्या कृपेतून आयोजित नियोजित झालेला 7 दिवसाचा गोड असा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आनंदाचा सोहळा आजचा प्रथम दिवस पहिला दिवस आणि त्या अनुषंगानं निवडलेला जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संत देवाच्या नामानं काय मोठ्या अधिकाराला प्राप्त झाले सिद्ध झाले सगळ्याच संतांचं चरित्र गोड अशा पद्धतीनं आम्हाला शिक्षण या ठिकाणी देऊन जात आहे साधू संतांच्या चरित्राचं जीवनाचं परीक्षण निरीक्षण करून तुम्ही आम्ही जर जीवन जगलात तर निश्चितच न पडे गुंता कोठे काही या प्रमाणाप्रमाणे
आपल्याही जीवनात कुठलीही समस्या आली, कुठलाही प्रश्न उपस्थित झाला, कुठलीही अडचण आली, तर त्या प्रश्नाचं उत्तर या संतांच्या चरित्रामध्ये निश्चितच आम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही. कारण तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. जो काही गाथा ज्ञानेश्वरी इतर संत साहित्य सकल या ठिकाणी आपल्या समोर संत प्रस्थापित करत असेल, तर त्यातला प्रत्येक एक ना एक शब्द, प्रत्येक एक ना एक अक्षर हे कुणाचं अनुकरण करून पाहून लिहिलेलं नाही. तर तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. अनुभव आले अंगात ते या जगादे तसे या उक्तीप्रमाणे प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक अक्षराचा स्वतः आधी संत अनुभव या ठिकाणी घेतात आणि या समाजाचा उद्धार व्हावा या कारणानं या अभंग रूपी अगदी गाथ्याच्या मार्फत, ज्ञानेश्वरीच्या मार्फत जे काही सकल संत साहित्य तुम्हाला आम्हाला वरदान स्वरूपानं या ठिकाणी प्राप्त झालंय, या सगळ्याच संत साहित्यामध्ये, ग्रंथांमध्ये संतांचे विचार, साधूंचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचतायत. आणि त्या अनुषंगानं संत एक गोड आणि महत्त्वाचं वर्णन सांगून गेले की कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये, मृत्यूलोकामध्ये आम्ही नरदेहानं जन्माला या ठिकाणी आलोय, तर आम्हाला उद्धाराला प्राप्त व्हायचं असेल तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करत असताना असेल त्या परिस्थितीत, असेल त्या स्थितीत त्या देवाचं नाम आम्ही घेऊ शकतो आणि मोठ्या अधिकाराला प्राप्त या ठिकाणी होऊ शकतो. मग काय नियमानं, काय पद्धतीनं सकल संत त्यांचं जीवन या ठिकाणी जगतात आणि जो अनुभव त्यांना पाहायला मिळाला किंवा जगायला मिळाला तो अनुभव अभंग रूपानं या ठिकाणी ठेवतायत. अगदी संकल्पित थोड्या चवधीमध्ये, उर्वरित वेळेत आपल्याला अभंगाला स्पर्श करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. जास्त काही वेळ मी सेवा करणार नाही. आपला 7 ते 9 टायमिंग आहे. सुरू व्हायला 7:30 वाजले. मग किती वाजेपर्यंत करायचं? बोलत नाहीत का तुम्ही मालगावची लोक? बोला. टाइम टू टाइम करू का थोडं अलीकडंच घेऊ? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर काही? बोला ना. तुम्हाला विचारते मी सगळ्यांना. आता माझा तरी एक मत आहे का सप्ताहातलं कीर्तन, नैमित्तिक कीर्तन असेल 1 तास 1.5 तास, पण सप्ताहातलं कीर्तन कमीत कमी हे फुल टाइम झालंच पाहिजे बरं का. 2 तासाचा वेळ असतो तर हे 2 तास व्हायलाच पाहिजे. कारण सप्ताह म्हणजे सर्व गावाचा मिळून झालेला सत्यनारायण या ठिकाणी असतो आणि या सप्ताहातल्या चिंतनानं निश्चित आम्ही उद्धाराला काहीतरी प्राप्त होतो. निश्चित आमची बिघडलेली बुद्धी सुधारते या जागेवर, या ठिकाणावर. आणि मग तोच एक प्रामाणिक प्रयत्न संतांच्या वचनाला अनुसरून या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. महिला मंडळ, तुम्हाला माझ्याकडून काही दुसरी अपेक्षा असेल, सासू सुनेची, नवरा बायकोचं काहीतरी यांनी सांगावं, तर कृपा करून ती अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका. मला ते काय सांगता येत. जमतंय तुम्हाला? हा. नाहीतर हल्ली लोकांना सवय लागली, घरी येतेच आणि दारी येतेच बरं का. घरी सासू सुना, नवरा बायको आणि कीर्तनकाराकडून तेच आम्ही अपेक्षित ठेवतो. पण अपेक्षा ठेवणं हे साफ चुकीचं आहे. कारण कीर्तन, वक्ता, कीर्तन आणि या गादीची मर्यादा, काहीतरी विशेष पद्धतीची आचारसंहिता संतांनी या जागेसाठी घालून दिलेली आहे. आणि ती आचारसंहिता, ती नियमावली सद्गुरू नारायणगिरी बाबांच्या कृपेनं, महंत रामगिरी बाबांच्या कृपेनं या ठिकाणी थोडी का होईना कळून घेण्याचा प्रयत्न आपल्यासारख्या साध्या लोकांनी या ठिकाणी करावा. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन मर्यादा सांगितल्या संतांच्या घरची. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे तुमच्या आमच्या नाही, संतांच्या घरची बरं का. काय संतांनी विशेष आचारसंहिता तुम्हाला आम्हाला घालून दिलेली आहे. आणि मग त्या आचारसंहितेचं, त्या नियमाचं पालन करून वक्त्यानं भान ठेवून इथं राहून बोलावं. मी नेहमी सांगत असते, जास्त येतं जास्त कळतं म्हणून कीर्तन करू नये, काहीतरी यावं, काहीतरी कळावं म्हणून या जागेवर वक्त्यानं उभं राहावं. म्हणजे मला जास्त काही येतं, जास्त काही कळतं या भावनेनं मी तुमच्याशी बोलणार नाही. सद्गुरूच्या कृपेनं जी काही मती, जी काही बुद्धी या ठिकाणी संप्रदायासाठी
कारणी लागलेली आहे. त्या मतीप्रमाणे एक बोलण्याचा, अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे आणि संकल्पित वेळेमध्ये आपली सेवा होणार आहे. जास्त वेळ काही चालेल असा लोड तुम्ही घेऊन काही इथं बसू नका. माझा नियम आहे, मी बनवलेला आहे की विरोधी पक्षाचा मोर्चा निघण्या अगोदर आपला इज्जतीत राजीनामा कधीही चांगला राहतो. हा, त्याची काळजी घेऊन अगदी संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला हनुमंतरायांच्या, मारुतीरायाच्या, प्रभू रामचंद्रांच्या, सकल देवांच्या, भगवंताच्या चरणावर सुपूर्द या ठिकाणी करायचे आहे. साथ संगत करणारी सर्वच वारकरी मंडळी गोड अगदी या ठिकाणी आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. गोड मृदंगाची साथ करण्यासाठी आपल्या भागाचं वैभव भूषण असलेले आमचे उद्धव महाराज या ठिकाणी आहेत. त्यांचे मनस्वी आभार. विनेकरी बाबांच्या चरणी वंदन. आमचं महिला मंडळ असेल त्या सर्वांच्या चरणी वंदन. आदरणीय गोरख महाराज का संदीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गोड आवाजाची साथ आजच्या या सेवेसाठी आहे. त्यांचे मनस्वी आज आभार. माझ्या समवेत आलेले आदरणीय सचिन दादा, त्यांचेही मनस्वी आभार. इकडे सर्व वारकरी वृंद आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, विनम्र भावानं वंदन करते. लक्ष्मी का सानिकाताई उपस्थित आहे, त्यांचे मनस्वी आभार. आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे लहान का मोठे माहीत नाही पण बंधू आहेत आमचे श्याम दादा गोड सिस्टीमची साथ या ठिकाणी करतायत. असे सिस्टीमवाले असले की थोडंसं स्फुरण येतं बरं का. हा, नाही तर काही काही ठिकाणी इतक्या येड्याच्या गाठी पडतात आता आपलाच भाग आहे म्हणून दुसऱ्या भागातलं सांगायला काहीच अडचण नाही बरं का. नाशिकच्या पलीकडे गेले ते, त्र्यंबकच्याही पलीकडं. आणि सिस्टीमवाले असे होते श्यामदादा, त्यांनी त्याच्या आधी कधी कीर्तनाला सिस्टीम लावलेलीच नव्हती बरं का, लावलेलीच नव्हती. प्रथम त्यांचा आणि माझा प्रसंग आला. आता काही काही माईक इथं शॉक मारतात, तुमचा मारतो का नाही ना. हा, मी तिथं गेले, विना घेतला, थोडंसं जवळ गेलं, टच झालं, मला शॉक बसला. मी त्यांना म्हटलं दादा हे शॉक मारतं, याचं काहीतरी करा. मला जमणार नाही, तुम्ही जरा चपला घालून उभ्या राहा म्हणून. हां, त्याचं काही होऊ शकत नाही, तुम्ही चपला. आता कीर्तन कुठं चप्पल घालून करतात वे, म्हणजे असे लोक भेटतात. मला सांगण्याचा मुद्दा माझा एवढाच, विनोदाचा भाग, जोक सपाट. जोक नव्हता बरं का, अनुभव होता. मी खोटं कधीच बोलत नाही या जागेवर. हा, तर या ठिकाणी सर्वच वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. संपूर्ण ग्रामस्थ मंडळींचं अगदी आग्रहाचं, प्रेमाचं निमंत्रण, भले उशिरा का होईना पण आलं. हा, आदरणीय आमचे रोहिदास दादा शेळके असतील, संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आग्रहाचा फोन संपर्क त्यांचा माझ्याशी या ठिकाणी झाला. सर्वच ही परिचयाची, प्रेमाची मंडळी समोर उपस्थित आहे. सर्व अबाल, वृद्ध, महिला, पुरुष सर्वांची गोड उपस्थिती. सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी. आणि घ्यावंच असं वाटत असेल तर येऊन सूचना करा, घेण्याचा प्रयत्न करते. उर्वरित वेळेमध्ये देवाचं एक गोड नाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. अभंग तुकोबरायांचा आहे, सत्य साच खरे. काय रूपानं अनुभव या नामाचा, देवाचा तुकोबरायांच्या जीवनामध्ये आला, त्याचं गोड असं चिंतन आज या 4 चरणामध्ये तुकोबराय तुमच्या आमच्या समोर ठेवतात. मग संत नामाच्या विरहित इतर कोणत्याच गोष्टी, कोणतंच कर्म या ठिकाणी करत नाही. कारण संतांना भान आहे, संतांना स्मरण आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. पण देवानं देह हा भजनासाठी दिलाय. इथे बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात आहे का? तुम्ही महिला मंडळ, आता आम्ही तुम्हाला दिसतोय पण तुम्ही आम्हाला अंधक दिसताय बरं का. उद्यापासून तिकडे एक फोकस लावा, म्हणजे आय कॉन्टॅक्ट व्हायला जरा सोपं जाईल. सगळं तुमच्यावरच अवलंबून आहे ना. तुम्ही जोपर्यंत चांगलं ऐकाल तोपर्यंतच कीर्तन चांगलं. तुम्ही काय एकदा डगळे टाकले लगेच आपलं ज्ञानदेव तुकाराम होणार. हा, काय बऱ्यापैकी लोकांना या गोष्टीचं स्मरण नाही. अंधाधुंद व्यवहार, कशासाठी येणं झालं याचं भान राहिलं नाही, याचं स्मरण राहिलं नाही. ज्याला जसं मनाला वाटेल तसं जीवन जगण्याचा प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या मतीनं, ज्याच्या त्याच्या बुद्धीनं एक नियमावली आपल्या जीवनासाठी बनवून घेतली आहे. मग कुणी अपराधाच्या दिशेनं चाललंय, कुणी अधोगतीला चाललंय, कुणी कोणत्या मार्गानं तर कुणी कोणत्या मार्गानं. पण एक मार्ग जो भगवंतापर्यंत घेऊन जातो तो नामाचा, भजनाचा मार्ग संतांनी आम्हाला गोड आग्रहपूर्वक या ठिकाणी सांगितलाय. पण मग कधी काळी आम्ही संतांच्या या आग्रहपूर्वक झालेल्या विषयाचा विचार आम्ही आमच्या जीवनात केलाय का? तर बऱ्यापैकी नाही असं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. आता बऱ्यापैकी काही भागात जा,
परमार्थाच्या बाबतीत अगदी ओसाड परिसर आपल्याला पाहायला मिळतो. आपलं तुमचं आमचं आपण भाग्य समजलं पाहिजे की सद्गुरू नारायणगिरी महाराज, सद्गुरू रामगिरीजी बाबा, सद्गुरू गंगागिरीजी महाराज या थोर अधिकारी संतांचा संघ तुम्हाला आम्हाला भगवत कृपेनं या ठिकाणी प्राप्त होतोय. कारण संतांची संगती मिळायला सुद्धा देवाचीच कृपा असावी लागते बरं का. संतांची संगती मिळण्यासाठी, संतांची कृपा अवगत होण्यासाठी देवाची कृपा असावी लागते. देवाचं त्या जीवावर लक्ष असावं लागतं. आणि तुम्हाला आम्हाला ही संगती मिळते, हा आशीर्वाद मिळतो, याचा अर्थ देवाचं तुमच्या आमच्याकडे लक्ष आहे असं म्हणायला अडचण नाही. देवाचं आमच्याकडे लक्ष आहे. आणि मग संतांमध्ये एवढी मोठी ताकद आहे की तुकोबराय सांगून गेले, मग मज हरी उपेक्षी ना मग मज तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मज मग हरी उपेक्षी ना मग मज हरी. संतांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी किती इच्छा किती अपेक्षा तुकोबराय बाळगतात. तुकोबराय म्हणतात, तुम्ही माझ्यावर कृपा करा. एकदा का तुम्ही माझं निवारण केलं की हरी सुद्धा माझी उपेक्षा करू शकत नाही. जगाचा विश्वाचा मालक सुद्धा आम्हाला डावलू शकत नाही. एवढा मोठा अधिकार या संतांकडे आहे. आणि याच संतांचा संग, याच संतांची कृपा तुम्हाला आम्हाला भगवंताच्या कृपेनं सहजरित्या या ठिकाणी प्राप्त होते. आपण खरंच तुमचं आमचं आपलं स्वतःचं या ठिकाणी भाग्य समजा. अशा या अधिकारी संतांच्या छत्रछायेखाली तुम्हाला आम्हाला वास करायला मिळतोय, राहायला या ठिकाणी मिळत आहे. मुळात ज्या राज्यात तुमचा आमचा जन्म झाला हे या राज्याची भूमीच साधारण नाहीये बरं का. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. ही भूमी संतांची भक्तांची वारकऱ्यांची, ही देवदेशन धर्मासाठी प्राण खर्चणाऱ्यांची. हा अमुचा आहे बाना, ही अमुची आहे बोली, आसमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. गर्व आहे आम्हाला, अभिमान आहे आम्हाला अशा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शूरवीरांची, साधू संतांची, कुलवान पतिव्रता स्त्रियांची भूमी. आणि या भूमीमध्ये आम्हाला सुद्धा संतांच्या सावलीखाली जन्म मिळतोय. आपलं तुमचं आमचं खरंच परमभाग्य या ठिकाणी समजलं पाहिजे. अशा या संतांच्या विचारांचं आचरण तुम्हाला आम्हाला करण्याचं एक मोठं भाग्य या ठिकाणी प्राप्त होतंय. तर निश्चित संत जे तुम्हाला आम्हाला गतीकडे घेऊन जाणारा रस्ता या ठिकाणी सांगतायत. न पडे गुंता कोठे काही या भक्तीला प्राप्त व्हायचं असेल, गोंधळ तुमच्या आमच्या जीवनाचा जर करून घ्यायचा नसेल, तर अशा या संतांनी ज्या मार्गाचा अवलंब केलाय त्याच मार्गानं तुम्हाला आम्हालाही चालणं हे तुमचं आमचं आपलं आपण कर्तव्य या ठिकाणी समजा. निश्चित संतांच्या गतीप्रमाणे आम्हालाही गती मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग इतरत्र साधना, इतरत्र यज्ञ याग पूजा विधी या कलियुगात तर शक्य नाही. सर्व यज्ञाचा यागाचा विधीचा सर्व नियमांचं पालन करून ते सक्सेसफुल करून दाखवणं. पण देवाचं नाम घेण्यासाठी ना तुम्हाला जागेची अट आहे,
देवाचं नाम घेण्यासाठी भजन गाण्यासाठी ना तुम्हाला काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती. काळही महत्वाचं नाही, वेळही महत्वाची नाही, ठिकाणही महत्वाचं नाही, कुठे विशेष आसन लावून बसण्याची गरज नाही. ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये आम्ही देवाच्या नामाचा आनंद या ठिकाणी घेऊ शकतो आणि अशा या नामाच्या साह्यानं आमचा जन्म आम्हाला सफल या ठिकाणी करता येऊ शकतो. आता देवाचं नाम आम्ही घेत नाही असं नाही, देवाचं भजन आम्ही करतो करत नाही असं नाही, पण तुम्ही आम्ही घेतलेलं नाम, तुम्ही आम्ही केलेलं भजन हे परिणामकारक का ठरत नाही याचा कोणी कधी विचार केलाय का? याचा विचार तुम्ही आम्ही करत नाही. कारण देवाचं नाम घेणारे संतही आहेत, देवाचं भजन करणारे संतही आहेत. देवाचं नाम घेणारे आम्ही आहोत, देवाचं भजन करणारे आम्ही आहोत. मग भजन संतही करतात, भजन तुम्ही आम्हीही करतो, पण संतांना जो परिणाम भजनाचा पाहायला मिळाला तो परिणाम आम्हाला आमच्या हाती लागला नाही. याला एकच कारण आणि ते सुद्धा एकाच शब्दामध्ये, तुमचं आमचं भजन हे दोषयुक्त आहे आणि संतांनी केलेलं भजन हे दोषमुक्त आहे. बरं का? काय तुमच्या डोक्यात येत आहे ना? तुम्ही आम्ही केलेलं भजन हे दोषयुक्त आहे आणि संतांनी केलेलं भजन हे दोषमुक्त आहे. कशावरून? दोन जरी अभंग आम्हाला म्हणता यायला लागले तर आमच्यासारखा भजनी पंचकृषीत नाही, या अहंकाराला भजनी बळी पडला. काय निर्माण झालं? दोष. काय निर्माण झालं? दोष निर्माण झाला. अभिमान, अहंकाराला तो बळी पडला. चालू भजनात भांडणं होतात, एका माणसानं दुसऱ्या माणसाच्या डोक्यात टाळ फेकून हाणला. का हाणला विचारलं तर त्यानं माझा अभंग म्हणला असं उत्तर त्यानं मला दिलं. मग मी म्हटलं का हो म्हणू द्यायचा, म्हटलं तर टाळ फेकून हाणायची काय गरज आहे? तुमचा टाळ फेकण्यानं त्या माणसाचं डोकं फुटलं. चालू हिंसेत अशी, चालू भजनात अशी हिंसा करणं हे काय संतांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं नाही. मग चालू भजनात तुम्ही, त्यांनी तुमचा अभंग म्हटला म्हणून तुम्ही त्यांना टाळ फेकून हाणला. तुम्ही दुसरा म्हणा, काय ऑप्शन आहे त्याच्यासाठी? तुम्ही दुसरा म्हणा. तुकोबरांचे कितीतरी अभंग आहेत, हजारोनं. तुकोबरांचे कमी पडले, नाथबाबांचे म्हणा, नाथबाबांचे कमी पडले, माऊली ज्ञानोबरांचे म्हणा, माऊलीचे कमी पडले, नामदेवरायांचे म्हणा. सगळ्याच संतांनी अभंगच अभंग तुम्हाला आम्हाला करून ठेवलेत ना. मग तुम्ही दुसरा म्हणा, म्हणू द्यायचा म्हटला तर नाही, मला तेवढा एकच येत होता म्हणे. म्हणजे एका अभंगात टाळ हाणण्याची दहशत तुम्ही आम्ही करू शकतो. हे दोषयुक्त भजन तुमचं आमचं आहे म्हणून ते देवापर्यंत पोहोचत नाही, म्हणून ते परिणामकारक ठरलं नाही, म्हणून ते काहीतरी परिणाम आमच्या हाती या ठिकाणी लावत नाही. हे दोषमुक्त भजन संतांनी केलं, दोषयुक्त भजन तुम्ही आम्ही करतो. मुळात तुमचं आमचं भजन हे देवासाठी चाललंय का लोकांसाठी चाललंय? मला खरं खरं सांगा बरं. खरं खरं सांगा. आता मी तुमची, तुम्ही माझे. आपला आपलाच परिसर आहे, आपला आपलाच राहाळ आहे. खरं बोलायला काय अडचण आहे? भजन हे तुमचं आमचं देवासाठी कमी आहे हो, लोकांची स्तुती कमवण्यासाठी जास्त आहे बरं का. गात असताना एखादी जागा घेतली समोरून, त्याला दाद मिळाली तर दुसरी घ्यावीशी वाटते. अशी गायक मंडळी तुम्ही आम्ही. हे भजन कसं देवापर्यंत जाणार? स्तुती मिळवण्यासाठी केलेलं भजन, प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेलं भजन हे परिणाम अजिबात या ठिकाणी दाखवणार नाही. कारण मुळात तुमच्या आमच्यासारखी वाहवाह कमवण्यासाठी संत भजन करत नाही, तुमच्या आमच्यासारखी प्रसिद्धी मिळवण्यासाठी संत भजन करत नाही, तर संत हे भजन करतात स्वतः सिद्ध होण्यासाठी. म्हणून लोकांतात भजन कराल तो वेगळा विषय, पण कधीतरी आत्मिक सुख समाधान मिळवायचं असेल तर एकांतात सुद्धा तितकंच भजन होणं गरजेचं आहे. एकांतात तेच नाम तुमच्या आमच्या मुखाला येणं गरजेचं आहे. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. लोकांमध्ये जाऊन संतांना भजन करणं कधी आवडलं नाही. तुम्हाला आम्हाला लोकांमध्ये जाऊन भजन करणं या ठिकाणी आवडतं, कारण त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे लोकांची वाहवाह कमवणे, लोकांची स्तुती मिळवणे, त्यानं आमची महाराष्ट्रभर भारतभर प्रसिद्धी होणे. ठीक आहे, आता प्रसिद्धीचा ट्रेंड आहे सध्या, प्रवाहासोबत वाहावं लागतं, ठीक आहे, पण लोकांसाठी जितकं भजन कराल तितकं देवासाठी सुद्धा करण्यासाठी चुकू नका. हा माझा सगळ्यांच्या चरणाला लागून
आग्रह या ठिकाणी आहे. कारण एकांतात झालेलं भजन हे जीवाचा देवाशी मनाचा मनाशी संवाद या ठिकाणी घडून आणताय. आणि एकदा का हा संवाद झाला की निश्चित ते नाम निश्चित ते भजन देवापर्यंत सहजरित्या पोहोचल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. नाहीतर भजनाच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आपल्यासारखे एवढे टाळण मृदंगन माईकन शिष्टीमन होते का तुकोबरायांना? अन्न जय हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला जेवढ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत तेवढ्या संतांच्या काळामध्ये नाहीये. आम्हाला वादक आहे, चांगला पखवाज आहे. नाही काळी दोनला लागला तर आम्ही पांढरी दोनचा वेगळा बनवलाय. हा पेटी आहे, विनेकरी बाबा आहेत, गायनाचे साथ करण्यासाठी मोठी मोठी लोक आहेत, ऐकण्यासाठी लाखोनं संख्या आहे. आणि सिस्टीम सुद्धा इतक्या सुंदर सुंदर आहे. आता अजून एखादा मागितला तर देतील ते मला माईक. देतात का? हा एक एक दोन दोन माईक आम्हाला आहे, जेणेकरून हा आवाज संपूर्ण परिसरात दरवळला पाहिजे. हा हिशोब आणि हे गणित आम्ही जुळवून हे भजन या ठिकाणी करतोय. पण याच्यातली एक तरी वस्तू माझ्या तुकोबरांच्या जीवनात आहे का हो? आहे का? न पखवाज आहे, न माईक आहे, न सिस्टीम आहे, न साऊंड आहे, न पेटी आहे, न लोक आहेत, ना कुणी आहे? कुणीच नाही. तुटकाच वीणा त्याला दोन तारा. तुटकाच वीणा त्याला दोन तारा. घाली तुकोबरायांकडे, त्याला सुद्धा बाकीच्या तारा तुटल्यात. आता किती राहिल्यात? दोनच. आता या प्रमाणाचा थोडासा सिद्धांत वेगळा आहे बरं का. सिद्धांत थोडासा वेगळा आहे. तुटकाच विना त्याला दोन तारा. घाली एरझारा पंढरीच्या. म्हणजे काय भाव आहे याचा नेमकं? विना म्हणजे हा देह आहे. काय? विना म्हणजे हा देह आहे. आता बाकीच्या तारा किती तुटल्या किती बाकी आहेत त्या तुम्ही पहा. पण मेन तारा दोन आहेत बरं का. कोणत्या? ज्यानं श्वास आम्ही घेतला आणि सोडला, या मेन दोन तारा आहेत. आणि याही जर तारा तुटल्या तर विना निकामी झाल्याशिवाय राहणार नाही. परत परत जन्म, परत परत मरण. या ठिकाणाला जन्माला येणं म्हणजे पंढरपुराला येण्यासारखं आहे. अशा या नित्य पंढरीच्या एरझारा तुकोबराय म्हणतात मी माझ्या जीवनात या ठिकाणी करतो. तुमच्या सगळ्या तारा शाबूद आहेत ना अजून? अंदाज घेता आला पाहिजे बरं का. अंदाज घेता येणं फार गरजेचं आहे. आता हवामान खात्याचा अंदाज कधी कधी बरोबर कधी कधी चुकीचा. आज जरा बरोबर वाटलाय का मला? 1 तारखेपासून पाऊस सांगितलाय, आज आबाळ आलाय बरं का. नागमठाणला बुरबुर झाली सकाळी, इकडे झाली का? एक अंदाज बांधता आला पाहिजे. किती आमचा आता उर्वरित शिल्लक राहिलाय. कधी कधी कुणाला तर अंदाज घेता बी येत नाही बरं का. चहा कपातला चहा बशीत ओतल्याला घेता येत नाही. तसाच पडला आणि तसाच गेला. तो चहा सुद्धा नशिबी राहिला नाही. असा हा अंदाज आम्हाला घेता आला पाहिजे. किती तारा आमच्या शाबूद आहेत, पण ज्या मेन तारा दोन आहेत ना, त्या तुकोबरांच्या भजनाची परिस्थिती, तुमच्या आमच्या भजनाची परिस्थिती. दगडाच्या टाळामधून गायीले अभंग. तुम्हाला आम्हाला काशा पितळाचे टाळ आहेत. अहो तुमच्या आमच्यासारखं तर भाग्यवान या भजन क्षेत्रामध्ये कुणीच नाही आहे बरं का. इतक्या सुखसुविधा. आता अण्णांसारखा नेता एखादा निवडणुकीला जेव्हा उभा राहतो, भजनी मंडळाला अण्णा अगदी प्रेमानं विचारतात काय हवंय तुम्हाला. भजनी मंडळ सांगतं आम्हाला विना नाही, आम्हाला टाळ नाही, आम्हाला पखवाज नाही. अण्णांनी लगेच त्यांच्या हाताखाली त्या आपल्या पियेला सांगावं, ओ यांना काय काय पाहिजे ते देऊन टाका. मग त्यांनी विना द्यावा, टाळ द्यावा, पखवाज द्यावे. टाळ बरं असे तसे नाही, 20, 25, 30 टाळ दिले बरं का.
किती दिले? 25-30 टाळ दिले. टाळ पाहून तर ते भजनी हैराणच झाले. म्हणे अहो आमची 7-8 जण लोक एवढे टाळ आम्हाला काय करायचे? अण्णा म्हणले राहून द्या, भांडणं बिंडणं झालेत का माहिती तुम्हाला. अशा इतक्या सुखसुविधा तुम्हाला आम्हाला असताना सुद्धा त्या परिस्थितीत केलेलं भजन सुद्धा आमचं देवापर्यंत पोहोचत नाही. निरीक्षणाचा विषय आहे. कधीतरी या विषयावर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल. संतांनी केलेलं भजन अभंग गाण्यासाठी जर टाळ धरायचा असेल तर टाळ नाही, 2 दगड तुकोबऱ्यांनी घ्यावी. ते दगड एकमेकावर या ठिकाणी अशी तुकोबाची अमृतवाणी दगडाच्या टाळामधून गायिले अभंग. दगडानं तो अभंगाचा ताल तुकोबऱ्यांनी धरावा आणि अभंग गाण्याचा आनंद या ठिकाणी लुटावा. अशा माझ्या भजनाची तुकोबऱ्यांची परिस्थिती असताना देखील ते भजन देवापर्यंत पोहोचलं, ते नाम देवापर्यंत पोहोचलं आणि त्या भजनाचा परिणाम इतक्या गोड पद्धतीनं या ठिकाणी दिसून आला. कारण तुकोबऱ्यांनी भजन काय पद्धतीनं केलं तर गोड अशी पद्धत आहे बरं का. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळवी ते वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, नाही गुण दोष अंगायत, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. हरी कथा भोजन परवडी विस्तारे, हरी कथा. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. हा खऱ्या अर्थानं आनंद लुटण्याकरिता आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. जेणेकरून एकांतात झालेलं भजन हा जीवाचा देवाशी मनाचा मनाशी संवाद या ठिकाणी घडून अंत अशा एकांत वासाकडे धाव घेणारे संत अखंड देवाचं नाम या ठिकाणी घेतात. आणि मग तेच देवाचं नाम आणि तेच देवाचं स्वरूप काय पद्धतीनं लक्षात आलं हे माझे तुकोबराय आम्हाला सांगतात अभंगाच्या प्रथम. सत्य साचे खरे सत्य साचे खरे सत्य साचे
साचे खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. जेव्हा या भजनाचा नामाचा आस्वाद आनंद तुकोबरांच्या जीवनामध्ये तुकोबराय घेऊ लागले तेव्हा त्याचं स्वरूप काय पद्धतीनं लक्षात आलं. तुकोबराय सांगतात सत्य ही आहे बाबा, साच ही आहे आणि खरा सुद्धा आहे. सत्य साच खरे. आता एका दृष्टीनं तीनही शब्दांचा अर्थ एकच आहे. सत्य म्हणजे साच, साच म्हणजेच खरे आणि खरे म्हणजेच सत्य. पण तरी तुकोबराय तीन शब्द वापरतात. याचा अर्थ काहीतरी विशेष प्रकारानं मुद्दे तुमच्या आमच्या समोर तुकोबरांना ठेवायचे. तुकोबराय म्हटले सर्व काळात सत्य आहे, सर्व देशात खरं आहे, सर्व वस्तूत साच अशा स्वरूपाचा मला पाहायला मिळाला. आता काळात आहे आम्ही मान्य केला, देशात आहे तोही मान्य झाला, पण निर्जीव वस्तूमध्ये देवही आहे, देवाचं नामही आहे. तुकोबराय सांगू लागले कसं तुमच्या आमच्या मतीला बुद्धीला सहज पद्धतीनं पटेल तर पटवून देण्यासाठी सुद्धा संत चरित्र करून ठेवतात. प्रल्हादाचं नाव ऐकलंय? प्रल्हाद घ्यायची सुट्टी बोला ना. प्रल्हाद काय हो त्याच्या बापाचं नाव? राक्षस कुळात जन्माला आलेला भगवत भक्त. तुमच्या मालगावात आहे का हिरण्यकश्यप आहे का? हा, राक्षस कुळात जन्माला आलेला मोठा राक्षस, त्याच्या पोटी हे रत्न जन्माला आलेलं. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या या प्रमाणाप्रमाणे संपूर्ण जीवन स्वतःच खर्च करतोय. वय वर्ष अगदी लहान आहे, 5 ते 6 वर्षाचा हा बालक अगदी रात्रंदिवस देवाचं अखंड नाम या ठिकाणी घेतोय. देवाच्या नामाचं वेड त्याला या ठिकाणी लागलाय. आता समर्पण बघा कोणत्या वयात आहे. 5-6 वर्षात तुम्हाला आम्हाला काही कळत नाही. आमचं उभं आयुष्य गेलं तरी आमचं समर्पण व्हायला तयार नाही. प्रल्हादानं त्या बाळानं 5 वर्षामध्ये समर्पण केलंय देवासाठी. देह अर्पण या ठिकाणी केलाय. अखंड देवाचं नाम घेणारा प्रल्हाद. मुलगा भजन करायचा, त्याचं भजन बापाच्या कानावर पडायचं आणि राग त्याला यायचा बरं का. काय राग यायचा? माझ्या दुश्मनाचं नाव माझ्या घरात माझ्या समोर बिनधास्तपणे माझा मुलगा या ठिकाणी करतोय. एक दिवस रागानं लाल बुंद झाला, ताडताड चालत त्याच्याकडे गेला आणि त्या बाळाला जाब विचारू लागला, का रे माझ्या दुश्मनाचं भजन माझ्या घरात माझ्या देखत एवढ्या निर्भीडपणे करतो, एवढं सारखं तुझं नारायण 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 चालू राहतं, मग तुझं ते एवढं नारायण नारायण तू करतोस तर तुझा तो नारायण तुला आजपर्यंत दिसला का? तुझा तो नारायण तुला आजपर्यंत भेटला का? आणि भेटला असेल दिसला असेल तर मलाही सांग तुझा नारायण नेमका आहे तरी कुठे? मलाही सांग तुझा नारायण नेमका आहे तरी कुठे? असा वडिलांचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर त्या बालकानं दिलं, बाबा मुळात तुम्ही प्रश्नच चुकीचा टाकला बरं का. काय मुळात तुम्ही प्रश्नच चुकीचा विचारला, कारण तो नाही अशी जागा अजून जन्माला आलेली नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. भूमिका मांडणारे जगद्गुरु तुकोबराय आदी करून सगळ्याच संतांना तो चराचरामध्ये घटाघटामध्ये वास करणारा दर्शनाला मिळाला. मग चराचरामध्ये घटाघटामध्ये दिसणारा देव फक्त प्रल्हादाला तुकोबरांनाच दिसला का? नाही, सगळ्यांनाच दिसला बरं का. कहा पग डारू देखे अनेरा, देखा तो सब वहीने
गेला. कुठे पाऊल टाकावं कुठे पाय टाकावा समजेना, कारण जिथे पाहावा तिथे त्याचंच दर्शन होऊ लागलंय. हा, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. मौलिक ज्ञानोबराय वर्णन करतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी पण बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गा मी. अशा या प्रत्येक वस्तूमध्ये विश्वाच्या मालकाचा वास सर्व घटी राम देहाती एक, सर्व घटी राम देहाती एक. सर्व घटी राम देहाती एक, सर्व घटी राम देहाती एक. सूर्यप्रकाशक सहस्रराशी हरिमुखी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संतांना दिसला तो विश्वाचा मालक, भगवंताचं दर्शन करणारे संत. सर्व गटी राम देहादेही एक, सर्व गटागटामध्ये चराचरामध्ये माझा राम आहे, माझा देव आहे, हा अनुभव सांगणारे सगळेच संत. त्याच्या दर्शनाचा तुम्हाला आम्हाला अनुभव या ठिकाणी सांगतात. तत्वज्ञान भक्त प्रल्हाद सुद्धा म्हटला, बाबा माझा देव नेमका आहे तरी कुठे, हा प्रश्नच तुम्ही चुकीचा विचारला. तो कुठे नाही अशी जागा या विश्वात पाहायला मिळणार नाही. चराचरामध्ये वास करणारा माझा देव आहे. असं लेखाचं कौतुकाचं बोलणं ऐकल्यानंतर परत त्यानं एक प्रश्न केला, मग चराचरामध्ये जर तुझा देव असेल तर या समोरच्या खांबात सुद्धा तो आहे का, मग आहे का, असं विचारलं. त्या बालकानं निर्भीडपणे परत उत्तर दिलं, बाबा चराचरामध्ये जर वास करणारा तो आहे तर तीळ मात्रही शंका घ्यायचं कारण नाही, या समोरच्या खांबामध्ये सुद्धा तो आहे. शब्दाची, भक्ताच्या शब्दाची लाज राखण्याकरिता जेव्हा त्या राक्षसानं त्या खांबावर लात मारावी, स्तंभी नरहरी प्रगटला, स्तंभी नरहरी प्रगटला. ओ स्तंभी नारायण प्रगटले, दुर्जन तो लात मारी कामावरी, दुर्जन तो लात मारी कामावरी. स्तंभ नरहरी प्रगटला, स्तंभी नरहरी प्रगटला. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. त्या स्तंभातून या दुर्जनानं राक्षसानं जेव्हा धाड दिशी लात मारावी, त्या निर्जीव खांबातून सगुण साकार भगवान परमात्मा व्यक्त झाला
तुकोबराय म्हणतात काळात आहे, देशात आहे आणि सर्व वस्तूत सुद्धा तो अनुभवायला मिळाला. बरं, आता नुसता देव आहे असं सांगून तुकोबराय थांबत नाही. नुसता देवच नाही, देवाचं नावही आहे हो. हा, आता देव हा वस्तूत आहे मान्य झालं, पण देवाचं नाम हे वस्तूत आहे हे मान्य होतंय का? तुमचं कसं आहे? होईल का मान्य? सहजरित्या मान्य होणार नाही, कारण देवाचं नाम घेण्यासाठी तुमच्या आमच्यासारखं मुख असावं लागतं, बुद्धी असावी लागते, हात असावे लागतात आणि घेण्याची भावना सुद्धा असावी लागते. तुमची आहे का? महाराजांनी सांगितल्याशिवाय तुम्ही टाळी वाजवीत नाहीत का? हां, वाजवा कधी मध्ये ध्यान आल्यावर. हां, सगळं काय चाललंय त्याच्यासाठीच चाललंय बरं का. हां, भजनाचं नामाचं वळण आमच्या या शरीराला लागावं, हां, त्याच्यासाठी सर्व काही चाललंय. मग नाम हे निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा आहे. तुकोबरांचा तिसरा मुद्दा थोडासा बुद्धीला न पटण्याजोगा आहे, पण तरीही तुम्ही आम्ही सिद्ध करून घेऊ शकतो. जनाबाई महाराजांनी याला अपवाद चरित्र या ठिकाणी घडवलंय. कसं ते? दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता. कामामध्ये काम, जे काही काम जनाबाई महाराज करायच्या ते सगळं करत असताना देवाचं अखंड स्मरण माझ्या जनाबाईंच्या जीवनात आहे. आणि समर्पण सुद्धा त्या तोलामोलाचं आहे. काय तोलामोलाचं समर्पण आहे? वडिलांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयामध्ये पंढरपूरला जनाबाई महाराजांना आणून सोडलं. मंदिराच्या त्या पायरीवर जनाबाई महाराज बसलेले आहेत. वय किती आहे? खाली 5-6 वर्षाचं वय आहे बरं का. 5-6 वर्षाची चिमुकली मुलगी त्या मंदिराच्या पायरीवर बसली. नामदेवराया नैवेद्य घेऊन आले, पाहिलं, पाहून न पाहिल्यासारखं केलं. दुसऱ्या दिवशी परत तीच मुलगी त्याच जागेवर बसलेली परत पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी सुद्धा पाहून न पाहिल्यासारखं केलं, पण तिसऱ्या दिवशी जेव्हा ती मुलगी त्याच जागेवर बसलेली परत नामदेवराया पाहतात, तेव्हा तिच्या जवळ जाऊन तिची चौकशी करतात, तिचा परिचय तिला विचारतात. 5 ते 6 वर्षाच्या चिमुकल्या जनाबाई महाराजांनी स्वतःचा परिचय द्यावा. नामदेवराया म्हणतात, बाई नाव काय तुझं, गाव काय तुझं, तुझ्या वडिलांचं नाव काय, असा एकंदरीत तुझा परिचय काय, तुझी ओळख काय जेव्हा विचारली, तेव्हा स्वतःचा परिचय देताना अवघ्या 5 वर्षाच्या जनाबाई महाराजांनी स्वतःचा परिचय दिला. माझं नाव जनी माझा बाप चक्रपाणी, त्या विना नाही मला कुणी. स्वतःचा परिचय, त्या तोला मुलाचं पात्रतेचं समर्पण अवघ्या 5 वर्षाच्या वयामध्ये जनाबाई महाराजांच्या जीवनात आहे. दळिता कांडिता तुझं गायीन रे अनंता या उक्तीप्रमाणे अखंड स्मरण देवाचं जीवनामध्ये या ठिकाणी आहे. नामदेवरायांची दासी म्हणून जीवन खर्च केलंय, विठ्ठलाची भक्त म्हणून जीवन खर्च करणाऱ्या जनाबाई महाराजांचा अधिकार पाहावा तो किती, तर तिनं झाडून घ्यावं तर केर भरण्यासाठी त्यानं यावं. झाड लोट करी धनी चिरभर चक्रपाणी. झाड लोट करी धनी चिरभर चक्रपाणी. चक्रपाणी. झाड लोट करी धनी चिरभर चक्रपाणी. मोठा अधिकार आहे जनाबाई महाराजांचा. काय अधिकार आहे? आणि तो सुद्धा नामाच्या जोरावर प्राप्त झालेला, नामाच्या साह्यानं कमवलेला. झाडून घेतलं तर केर भरायला कोण येतोय? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जगाते चाळीता. वृक्षाचीही पाने हली ज्याची सत्ता, असा विश्वाचा चालक मालक विधाता भगवान परमात्मा
जनाबाईच्या घरामध्ये केर भरण्याचं काम करतोय. एवढंच नाही, झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, हा जणी जाय पाणी अशी मागे धावे ऋषी केशी, जनी जाय पाणी अशी पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात भरी सडा सारवना करी, जनी जाय पाणी अशी मागे धावे ऋषी केशी, जनी जाय पाणी अशी. जनाबाईनं भरून ठेवलेल्या पाण्यानं साडा रांगोळी त्या जनाबाईच्या अंगणामध्ये त्या विश्वाच्या मालकानं करावी, एवढी नामसाधना जनाबाईच्या जीवनात आहे. आणि मग त्या नामाच्या जोरावर मिळवलेला कमवलेला अधिकार अजून एक दुसरा आहे, तो सांगू तुम्हाला. देवाला सुद्धा असेल तू तुझ्या घरचा देव, मला घेणं नाही. असेल तू चतुरा तो शिरोमणी, मला घेणं नाही. पण ज्या ज्या गोष्टी तुझ्या चुकल्या आहेत त्या त्या चुकल्याच आहे. मी त्याच्यावर काय पांघरून घालायला रिकामी नाही. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. हे स्पष्टपणे बोलण्याची हिंमत माझ्या जनाबाईनं देवासमोर ठेवावी. तू देव असेल तुझ्या घरचा, मला घेणं देणं नाही. तुझ्या या गोष्टी चुकल्यात तर त्या स्पष्टपणे तुला सांगणं सुद्धा हे माझ्या भक्त म्हणून या ठिकाणी काम आहे. स्पष्टपणे जनाबाईनं देवाला देवाच्या सुद्धा चुक्या या ठिकाणी सांगाव्या. एवढा मोठा अधिकाराला प्राप्त होतात माझ्या जनाबाई. एवढंच नाही, जेव्हा वेचलेल्या शेणांच्या गोऱ्यावरून भांडणं चालू झाली, कबीर महाराज विचारात पडले, कसं भांडण मिटवायचं. आता बांधा बांधाचं मिटवता येतं, भावा भावाचं, गावा गावाचं, सगळ्या प्रकारची भांडणं मिटवता येतात. त्याच्यात समजूतदारपणा घेता येतो, काहीतरी तोडगा काढता येतो. पण इथं जे भांडण चाललंय ते कशावरून चाललंय? शेणाच्या गौऱ्यांवरून, बरं का. बाकीच्या बाया आरोप लावतायत, हिनं माझ्या गौऱ्या चोरल्या. आता सगळी कामं करू लागण्यासाठी जर देव येतोय तर गौऱ्या वेचू लागायला सुद्धा तो आलेला आहे. आणि ज्या कामाला प्रत्यक्ष विश्वाच्या मालकाचा हात लागेल ते काम सामान्य राहील का हो? सामान्य राहणार नाही. बाकीच्या 4-5 जणांपेक्षा जनाबाई महाराजांच्या गौऱ्यांचा गंज मोठा दिसतोय, म्हणून त्या बायांनी अंदाज लावला, ही एकटी असून एवढ्या गौऱ्या वेचते, याचा अर्थ हिनं वेचल्याच नाही, आमच्या चोरल्या, बरं का. हिनं गौऱ्या वेचल्या नाही, हिनं आमच्या गौऱ्या चोरल्या, असा आरोप त्या ठिकाणी लागत होता. पण जनाबाईंना माहिती आहे, मी जर कुणाच्या गौरीला हात लावलेला नाही, चोरलेली नाही, म्हणून जनाबाई अगदी निर्भीडपणे त्या बायकांना बोलत होत्या, मी तुमच्या एकाही गौरीला हात लावलेला नाही, या सगळ्या गौऱ्या मी माझ्या स्वतःच्या हातानं वेचलेल्या आहे. आणि तुम्हाला पटत नसेल, भांडण मिटवण्याचं काम शहाण्या माणसावर म्हणजे कबीर महाराजांवर आलं, बरं का. आता हल्ली शहाणी माणसं मध्ये घ्यायला लोक तयार नाही. प्रत्येक जो ज्याच्या परी तो शहाणा झालाय, त्याच्यामुळे शहाण्या माणसाचं कामच आम्ही ठेवलं नाही, बरं का. पण जुन्या काळची परंपरा आहे, शहाणा माणूस भांडण मिटवण्यासाठी असायचं. कबीर महाराज म्हणजे शहाणा माणूस, भांडण मिटवण्यासाठी त्या ठिकाणी आहे. आता शेणाच्या गौऱ्यावरून भांडण मिटवायची कशी, मोठा प्रश्न उपस्थित झाला. पण जनाबाई महाराज म्हणतात, महाराज प्रत्येक गौरी तपासा, कानाला लावा, आणि ज्या गौरीतून तुम्हाला विठ्ठल 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 असा ध्वनी ऐकू येईल
ती गौरी माझी आहे. सगळ्या गौऱ्या एकत्र केल्या, ज्या बायांनी वेचलेल्या आहेत त्या गौऱ्या आणि जनाबाई महाराजांनी वेचलेल्या आहेत त्या गौऱ्या. आता सगळ्या गौऱ्या भांडण मिटवायचं म्हणून एकत्र करण्यात आल्या. पण तिथे परत एक चमत्कार असा झाला. फक्त एवढा चमत्कार लक्षपूर्वक ऐका, नक्कीच तुम्हालाही भजनाचं वळण लागल्याशिवाय राहणार नाही. चमत्कार असा झाला, आधी भजन करणाऱ्या फक्त जनाबाई महाराजांनी वेचलेल्या गौऱ्या आहेत. त्या बायांनी वेचलेल्या गौऱ्या भजन करत आहेत का? नाही. पण सगळ्या गौऱ्या जेव्हा एकत्र करण्यात आल्या, जनाबाई महाराजांच्या भजन करणाऱ्या गौऱ्यांच्या संगतीला जेव्हा त्या बिना भजनाच्या गौऱ्या लागल्या, आता त्या सुद्धा काय करायला लागल्या? बोला ना तुम्ही. विठ्ठल 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 असं भजन त्या करायला लागल्या. मग भजन करणाऱ्या गौऱ्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर भजन न करणारी गौरी जर भजन म्हणू शकते, आपल्याला काय अडचण आहे? हात हाताच्या ठिकाणी, पाय पायाच्या ठिकाणी, डोळे कान सगळं काही शरीर धष्टपुष्ट आहे, भरभक्कम आहे. मुळात तुम्ही आम्ही ब्रह्मच मनाशी बाळगून ठेवलाय की हे भजन कीर्तन वाऱ्या दिंड्या चट कधी करू अण्णा? चट म्हातारपणी करू असं तुम्ही आम्ही म्हणणारी लोक. पण म्हातारपणी करण्याची गोष्ट म्हणजे परमार्थ आहे का हो? नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं भजनाचा कीर्तनाचा आनंद घेता आला पाहिजे. शरीर थकल्यानंतर परमार्थाचा आनंद घ्यायला जाणं हे काही एक महत्वाचं शास्त्रामध्ये त्याला मानलेलं नाही. मला सांगा, देवाला वाहण्यासाठी फुलं आम्ही ताजे नेतो का शिळे? ताजे. ज्या फुलाला हात कुणी लावलेला नाही, ज्या फुलाचा वास कुणी घेतलेला नाही, असं प्रसन्न फुल जर देवाला वाहायला आम्हाला हवं असेल तर हे देहरूपी फुल सुद्धा ताजा आहे तवरच वाहायचं. शिळ झाल्यावर कसं आहे? पटतंय ना? हा. शिळ झाल्यावर वाहून काही एक उपयोग नाही. तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थ यात्रे जाय चुकू नको. दिंडी चालकाच्या मालकाला ताण होईल या वयात दिंडीला जाऊ नका बरं का. तो सुखानं राहत नाही आणि लोकांनाही सुखानं जगू देत नाही. गुडघास दुखतोय, चक्करच येत आहेत, डोक्याची गोळीच आणा, सलाईनच लावा, अशा त्या तुमच्या दिंडीला काही एक महत्व नाही. जोपर्यंत गुडघे शाबूत आहेत ना तोपर्यंतच पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, आशा दारिद्र्याचा भावाला लाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गुडघे आहे तोपर्यंत बर का, शाबूत आहेत ना शरीर तोपर्यंत भजनाचा आस्वाद, भजनाचा आनंद खऱ्या अर्थानं आम्हाला लुटायचा आहे. या अनुषंगानं काय जनाबाई महाराजांनी वेचलेल्या गौऱ्या जर देवाचं नाव घेतायत तर आमचं सगळं काही धडधाकट शाबूत असून सुद्धा आम्हाला आमचा आपसुकच हातावर हात पडत नाही, नकळतच आमची वाचा विठ्ठल विठ्ठल म्हणायला तयार नाही. पण संतांनी शिकवली आम्हाला देवाच्या प्राप्तीसाठी झालेली अवस्था. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, चकोर हरिचंद्रमा,
संतांनी अवस्था करून घेतली, एवढं नाम घेतलं, एवढं भजन केलं की ते भजन करत असताना अवस्था प्राप्त झाली. आम्ही चकोर हरी चंद्रमा. चंद्र भाऊ पांडुरंगा, चंद्र भाऊ पांडुरंगा, मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. तुमचं आमचं काहीतरी वेगळं चाललंय. काय चाललंय? बालवयी खेळी रमलो, तारुण्याना नासले, वृद्धपणी देवाता दिसे पहिलं तीर. चंद्र भाऊ पांडुरंगा, चंद्र भाऊ पांडुरंगा, मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. आम्ही चकोर हरी चंद्रमा. आम्ही चकोर आहोत. आमच्यासाठी हरी, आमच्यावर कृपा करणारा, चंद्र प्रकाश देणारा, आम्हाला पाठवणारा, कृपा करणारा चंद्र म्हणजे आमच्यासाठी हरी या ठिकाणी आहे. पण तुमचं आमचं बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं, अर्ध्या रस्त्यात सरपण आलं तरी आम्ही अजून टाळी वाजवली नाही, तरी अजून आम्ही देवाचं नाव घेतलं नाही. मग जनाबाई महाराजांच्या गौऱ्या जर भजन करू शकतात तर तुम्हाला आम्हाला का शक्य होत नाही? हा विचार आता 7 दिवस, आजच्या कीर्तन झाल्यावर घरी जाऊनच करा आणि 7 दिवस भजन करा बरं का. हा, टाळी वाजवता आली पाहिजे, मुखानं देवाचं नाम आम्हाला घेता आलं पाहिजे. अशा जनाबाई महाराजांचा मोठा अधिकार, भजनानं त्या अधिकाराला सकल संत या ठिकाणी प्राप्त झाले. मग तुकोबराय म्हणतात असं हे देवाचं भजन परिणाम, मोठ्या परिणामानं आम्हाला साध्य झालं, प्राप्त या ठिकाणी झालं. या संतांच्या हाताला लागलेली प्रत्येक निर्जीव वस्तू ही देवाचं नाम या ठिकाणी घेऊ लागली. तुकोबराय ज्या रस्त्यानं जायचे त्या रस्त्याची माती सुद्धा काय करायची? विठ्ठल विठ्ठल असं भजन या ठिकाणी करायची. मग माती विठ्ठल विठ्ठल म्हणू शकते, गौऱ्या जर विठ्ठल विठ्ठल म्हणू शकतात तर तुम्ही आम्ही सहजच या ठिकाणी म्हणू शकतो. अशा या निर्जीव वस्तूमध्ये देवही आहे, देवाचं नामही आहे. तुकोबराय सांगू लागले अशा पद्धतीनं खऱ्या स्वरूपाचा मला अनुभवायला मिळाला. नुसता खराच नाही तर बरा सुद्धा आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे. बरे खरे सुद्धा आहे, बरे सुद्धा आहे. काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत. साप सर्वांनी पाहिलाय. साप समोरून आला तर आपण काय करतो? साप 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 पाहिलाय सगळ्यांनी. साप हा दिसायला खरा आहे पण आपल्यासाठी तो बरा आहे का? कारण तो जर समोरून आला, त्याला आम्हाला तो दिसला तर आम्ही काय करतो? परत पळत घरात जातो, वाटीत दूध आणतो, लगेच त्याला गाणं म्हणतो का? हे नागराजा तुझी आज आली नाग पंचमी, असं काय म्हणतो का? अजिबात नाही. त्याचा लाड तो पाहिल्यानं आम्हाला आनंद होणार नाही. कारण चुकून जरी त्यानं आम्हाला तो शिवला किंवा स्पर्श केला तर राम नाम सत्य सुद्धा होण्याची शक्यता आहे. एखाद्याचं लगेच तिकीट निघण्याची सुद्धा शक्यता आहे. मग तो आमच्यासाठी धोकादायक आहे. दिसायला खरा आहे पण असायला बरा नाही. काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या नसतात. टीव्हीत जे काही पाहतो करमणूक होते या दृष्टीनं बरं आहे पण दाखवलेलं खरं काहीच नाही. काही गोष्टी खऱ्याही नाहीत, बऱ्याही नाहीत. लेकरू लई किरकिर करतंय, झोपत नाही म्हटल्यानंतर सगळं करून झालं, त्याची आई शेवटचा पर्याय म्हणते लवकर झोप नाही तर कोण येईल? भोकडी बाबा. हा, तो बागुल बुवा, भोकडी बाबा, आपल्याकडे त्याला भोकडी बाबा म्हणतात. असा तो भोकडी बाबा पाहिलाय का हो तुम्ही? पाहिलाय का महिला मंडळ? पाहिलेला नाही. पण बाळ त्याचं नाव ऐकून गपचित झोपतं, त्याचा आवाज बंद होतो, त्याला घाबरतं. बाळाच्या दृष्टीनं तो बरा नाही आणि आजपर्यंत कोणत्याच आईनं तो पाहिला नाही म्हणजे तो खरा सुद्धा नाही. असा काही गोष्टी खऱ्याही नाहीत, बऱ्याही नाहीत. पण काही गोष्टी, जी गोष्ट ज्या देहाला तुम्ही आम्ही जन्माला आलो असा हा देह आणि तुम्ही आम्ही कमवलेली संपत्ती, शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल ना सोनी खरे नव्हे. लाभ घेण्यापुरता मर्यादित हा 2 विषयांचा प्रकरणाचा हा विषय आमच्या पुरता मर्यादित असावा. कारण कमवलेली संपत्ती सुद्धा उपभोग घेण्यापुरती, आनंद देण्यापुरती मर्यादित त्या ठिकाणी आहे. पण शेवटच्या काळात रक्षण करण्याचं सामर्थ्य आहे का कमवलेल्या संपत्तीत?
आता कोरोनात सगळे गरीबच गेले, पैशावाले पण गेले, गेले ना, पैशावाले पण गेले. असलेला पैसा कामाला आला का? नाही. शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल ना सोनी खरे नव्हे. बरं आहे पण खरं नाही. पण देव आणि देवाचं नाम मात्र बरंही आहे आणि खरं सुद्धा आहे. अशा या बऱ्या आणि खऱ्या असलेल्या देवाचं नाम जर आम्ही आमच्या जीवनात घेतलं तर काय आम्हाला फायदा होईल? अभंगाचं दुसरं चरण. तेने तुटती बंधने, तेने तुटती बंधने, ओ तेने तुटती बंधने, तेने तुटती बंधने. या खऱ्या आणि बऱ्या नामाचा आधार जो नामधारक नामसाधक या आपल्या जीवनामध्ये घेतो त्याला दोन प्रकारचा फायदा संत तुकोबरा या ठिकाणी सांगतात. पहिला फायदा, सर्व प्रकाराच्या बंधनातून त्याची मुक्तता होते. शारीरिक बंधन, भावनेचं बंधन, थोडासा शास्त्र सिद्धांत पाठ वेगळा आहे. शरीराच्या बंधनात अडकलेला माणूस कालांतरानं उत्तीर्ण होतो, पण भावनेच्या बंधनातला अडकलेला माणूस बाहेर पडेलच याचा काही विश्वास देऊ शकत नाही. भावनेचं बंधन हे प्रेमाचं बंधन आहे. तुरुंगात गेलेला माणूस घरी परत येतो शिक्षा संपल्यानंतर. शारीरिक बंधनातून मुक्त तो झाला. छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा तुळापूरच्या संगमावर कैद करण्यात आलं, पण सुटू शकले नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल बरं का. काय तुमचं आमचं दुर्दैव आहे. काल परवाच छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी केली, पुण्यतिथी या ठिकाणी साजरी केली. अशा या धर्मवीराच्या या संबंध महाराष्ट्रावर असंख्य अशा मोठ्या प्रकारानं उपकार या ठिकाणी आहे. नवे तर आज या कीर्तनाचा, माळीचा, भजनाचा, संप्रदायाचा आणि कपाळाला तुमच्या आमच्या जर टिळा जर शाबूत कुणामुळे असेल तर अशा या छत्रपती शंभूराजांमुळे सुरक्षित तुम्हाला आम्हाला राहायला मिळत आहे. या स्वतंत्राचा आनंद या ठिकाणी घ्यायला मिळतोय. म्हणून यांच्या उपकाराची, त्या समर्पणाची जाण धरून प्रत्येक हिंदूनं या ठिकाणी सतर्क राहायला हवं. प्रत्येक हिंदूनं आपलं जीवन आणि त्या जीवनामध्ये असलेलं हे समर्पण धर्मासाठी या ठिकाणी करायला हवं. कारण सध्या तरी गरज आहे, सध्या तरी गरज आहे तुम्हाला आम्हाला उभं राहण्याची. ज्या लोकांची पात्रता नाही, ज्या लोकांची लायकी नाही, अशा या लोकांनी आमच्या या महाराष्ट्रामध्ये यावं, इथं येऊन आमच्या संतांना, आमच्याच देवांना, आमच्या शूरवीरांना नावं या ठिकाणी ठेवण्याची कामं करावी. आणि ते सुद्धा तुमच्या आमच्या देखत ही आपल्या बाबतीत या ठिकाणी अपमान होण्यासारखी गोष्ट या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी आपल्या देखत आपल्या संत विचारांचा, देवाचा, धर्माचा, थोर महापुरुषांचा अपमान जर या ठिकाणी होऊ द्यायचा नसेल तर ते धर्माचं रक्षण करण्याकरिता प्रत्येक सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या धर्माचे पालन, ओ धर्माचे पालन,
काम करणे काम तुकोबराय सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडण भक्ती शक्तीचा संगम सांगणारा माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आम्हाला संतांच्या विचाराची कास देऊन जातो आणि शूरवीरांच्या शक्तीचं प्रतीक या ठिकाणी देऊन जातो. अशा या इतिहासात अशा या महाराष्ट्राच्या मातीत तुमचा आमचा जन्म झाला तर प्रत्येक या शूरवीरांच्या या मातीसाठी झालेल्या समर्पणाची या मातीसाठी या मातीतच सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची जाण धरून तुम्हाला आम्हाला आपलं जीवन या ठिकाणी जगता आलं पाहिजे. म्हणून सर्व हिंदू बांधवांच्या चरणाला लागून एकच कळकळीची विनंती आहे, ज्यावेळी आमच्यावर रक्षण करण्याची वेळ येईल त्यावेळेस प्रत्येकानं जातीनं ही धुरा सांभाळली पाहिजे. प्रत्येकानं कर्तव्य दक्ष तितकंच आपल्या जीवनामध्ये या धर्मासाठी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी राहता आलं पाहिजे. कारण या धर्माची शिकवण देणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज 40 दिवस दुश्मनाचे हाल हाल या ठिकाणी सोसतात. मिळेल त्या शरीराचा लचका त्यानं तोडला, सगळ्या अवयवाचा शरीरापासून त्याग त्यानं करून घेतला. सरशिवट 40व्या दिवशी या धडापासून शिर वेगळं केलं आणि त्या उरलेल्या शरीराचे सुद्धा जितके वाटेल मनाला तितके त्यानं तुकडे करावे, त्या भीमा नदीच्या तीरावर या ठिकाणी फेकून द्यावे आणि फरमान काढावा. या शरीराचे तुकडे जो कोणी गोळा करून याचा अंत्यविधी करण्याचा प्रयत्न करेल त्याची सुद्धा अवस्था याच प्रमाणे या ठिकाणी करण्यात येईल. पण तरीही त्या कोरेगावच्या लोकांनी ग्रामस्थांनी हार मानली नाही. सगळे प्रथमतः तर नकारच या ठिकाणी भीत होते त्या फरमानाला. पण त्या जनाबाई पर्टिनीनं राधिका पाटलीनं जेव्हा पुढाकार घेतला तेव्हा सगळ्या समस्त महिला या ठिकाणी गोळा होतात आणि मग गावातली एक ना एक महिला छत्रपतींचा अंत्यसंस्कार करण्यासाठी एकत्रित आलेली पाहून पुरुष मंडळ म्हटलं आपल्याला सुद्धा आता मागे राहून जमणार नाही. सर्व पुरुष एकंदरीत सर्व गाव त्या ठिकाणी एकत्रित आलं आणि रातोरात त्या शरीराच्या संपूर्ण तुकड्याला गोळा करून तिथे त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी समर्पण केलंय त्याच छत्रपतींचे हे चिरंजीव आहेत, त्याच छत्रपतींचा हा मुलगा या ठिकाणी आहे आणि तुमच्या आमच्यासाठीच आपल्या धर्मासाठीच तो या ठिकाणी लढलाय. तुमच्या आमच्यासाठी स्वतःच्या देहाची स्वतःच्या जीवनाची अशी अवस्था करून घेणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी कसं मरावं हे आम्हाला जाताना या ठिकाणी शिकवून गेले. म्हणून प्रत्येकाच्या आता खांद्यावर ही जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे. कोणती जबाबदारी? जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा त्या क्षणाला तुम्हाला आम्हाला या धर्माचं रक्षण करण्याकरिता उभं राहता आलं पाहिजे. चला उठा रे उचला भगवा हो चला उठा रे उचला भगवा दैन्यता संपला दैन्यता संपला आला ला 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 गड्यानो भगवा आला ला 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 गड्यानो भगवा आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं चला उठा रे चला उठा रे भगवा दैन्यता संपला
ठिकाणं जातीनं हे कर्तव्य स्वतःच्या खांद्यावर ही धुरा घ्यावी आणि या धर्मासाठी जे ज्यांचं ज्यांचं समर्पण झालंय असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी असतील. आता यांना या धर्माची शिकवण मुळात मिळाली कुठून हो? कुठून मिळाली? कारण जीवनात पहिला गुरु आपला कोण असतो? आई असते बरं का. मग जिजाऊ माँसाहेबांनी या लेकरांचं पालन पोषण कशा पद्धतीनं केलंय? तुमच्या आमच्यासारखं लेकरू राहत नाही म्हणून त्याच्या हातात फोन नाही दिला बरं का. फोन दिला नाही म्हणजे लेकरू फोनच्या नादी लागलं आणि आई आपलं तिचं काम करायला मोकळी. अशा पद्धतीनं संगोपन झालेलं नाही. संगोपन झालंय ते बालकृष्णाच्या लीला श्रवण करून, प्रभू रामचंद्रांच्या युद्धाच्या प्रसंगाच्या कथा श्रवण करून अशा संत विचारांचा या ठिकाणी जिजाऊ माँसाहेबांनी त्या लेकरांचं पालन पोषण करण्यासाठी संत विचारांचा त्यांना डोस वारंवार या ठिकाणी पाजलेला आहे. अशा शूरवीरांच्या कथा सांगून लहानच्या मोठी झालेली ही छत्रपती या महाराष्ट्राच्या भूमीला या ठिकाणी प्राप्त झाली. ती कुणामुळे? तर जिजाऊ माँसाहेबांमुळे या ठिकाणी प्राप्त झाली. म्हणून द्यावे तितके धन्यवाद जिजाऊ माँसाहेबांचे सुद्धा. जिजाऊने दिए हमें सुंदर शिवाजी राजे, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजे. जिजाऊने दिए हमें सुंदर शिवाजी राज, जिजाऊने दिए हमें सुंदर शिवाजी राजे. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज तुझी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा 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 जिजाईला, मुजरा मानाचा 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 जिजाईला. अशा या तिघांचं समर्पण या महाराष्ट्राच्या मातीसाठी या ठिकाणी झालंय. पण समर्पणाचं चीज या ठिकाणी झालं तुळापूरच्या संगमावर, जेव्हा छत्रपती धर्मवीर छत्रपती शंभूराजांना कैद करण्यात आलं. ते सुटू शकले नाही. हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दुर्दैव या ठिकाणी म्हणावं लागेल. तसा नियम आहे. शारीरिक बंधनात अडकलेला माणूस हा उत्तीर्ण होतो, पण राजे झाले नाही. हे आपलं दुर्दैव, आपलं या ठिकाणी काहीतरी नशीबच कमी पडलं, प्रारब्ध कमी पडलं असो. पण भावनेच्या बंधनात अडकलेला माणूस कदापि बाहेर निघू शकत नाही. आणि निघावं असंच वाटत असेल तर त्यावर रामबाण एकच उपाय आहे. करा वासुदेव स्मरण, येणे तुटे रे बंधन, खंडतील कर्माचे वदन, वासुदेव जपताची. भावनेचं बंधन हे मायाजाळानं तयार झालंय. आणि एकदा का मायाजाळात अडकलेला माणूस सहजासहजी बाहेर निघेल का हो? आता तुम्ही आम्ही सगळेच मायाजाळात अडकलोय. आता मी जर एखाद्या महिलेला म्हटले, मावशी तुमचं सगळं सोडून द्या चला माझ्या संग, येईल का कोणी? सहज सुटत नाही ना. सहज सुटू शकत नाही. मनानं तयार केलेलं हे मायाजाळ, मग त्याच्यामध्ये अडकून काही एक उपयोग होणार नाही. कारण ते मन या शरीराकडून अशी काही कृती करून घेत आहे, जी कृती आमच्या देहाला आमच्या जीवनाला अधोगतीकडे घेऊन या ठिकाणी जाते. कारण त्या मनाचा वारंवार स्वभाव आम्हाला पाहायला मिळालाय. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला है रे. उम्र का ये तना बना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, ना देखे ना भागे ना जाने ना दाए रे दिशारा. अशा पद्धतीचा मनाचा स्वभाव. जहाँ नहीं जाना
था वो वही चला हाय रे. जिकडे जाऊ नको म्हटलं तिकडे ते या देहाला घेऊन जात आहे. अशा या माया जाळामध्ये गुंतण्यासाठी हे मन कारणीभूत आहे. आणि या मनाचं जे वलय आहे त्यालाच भावनेचं बंधन या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग मनानं सगळा कारभार करून जमणार नाही. हाती काही एक लागणार नाही. मनाला चांगलं वळण जसं संत या ठिकाणी लावतात तसं तुम्हाला आम्हालाही लावता आलं पाहिजे. एकदा का त्या मनाला हरिनामाचं वळण तुम्हाला आम्हाला लावता आलं, निश्चित त्या वासुदेवाचं स्मरण जेव्हा आमच्या जिभेनं आमच्या बुद्धीनं या ठिकाणी होईल, आमच्या अंतकरणामध्ये देवाचं भगवंताचं नाम या ठिकाणी बसेल, त्या दिवशी आमच्या सगळ्या बंधनातून मुक्तता या ठिकाणी होतील. यामध्ये अजिबात शंका नाही. पहिला नामधारकाला होणारा फायदा सांगितला. दुसरा उभय लोकी कीर्ती जेने उभारिला ध्वज तिने लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, अशी ही कीर्ती त्या नामधारकाची त्याच्या हाती या ठिकाणी लागते. पण या सर्व फायद्याचा लाभ आम्हाला आमच्या जीवनात घ्यायचा असेल तर भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. तुकोबराय वर्णन करतात. ते नाम घेण्यासाठी तुझ्याकडे भाव असणं फार फार गरजेचं आहे. आता जेवढ्या काही संतांनी देवाची प्राप्ती करून घेतली तर देवाला प्राप्त करून घेण्यासाठी काही त्यांनी इस्टेट त्याच्या नावावर केली का हो? 50 एकरातलं 2 एकर देवाच्या नावावर केलं म्हणजे देव प्राप्त होतो असं काही कुठं ऐकलंय का आपण? नाही. संतांचे अनुभव आम्हाला सांगतात. भाव का भूका फक्त आणि फक्त थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तया इको कमी हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भूकेला. हा भाव हे प्रेम जेव्हा या सकल संतांनी देवाचरणी बहाल केलं तेव्हा तो भगवान परमात्मा जिथे कुठे असेल तिथून तो भक्तांपर्यंत येणारा प्रवास तो स्वतः या ठिकाणी करतो. प्रवास त्यानं केला थेट अयोध्येतून माता शबरीच्या कुटियेपर्यंत बरं का. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, नारों को आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश है मेरे आंसू जो प्रभु के काम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. माता शबरीचा भाव लक्षात घेता देव येणार, त्याच्या स्वागताची प्रत्येक क्षणाला असलेली तिच्या जीवनातली तयारी. वय वर्ष 80 झालं तरी देवाची वाट पाहणं तिनं सोडलं नाही. काय असेल नसेल ते सगळं प्रेम तिनं त्या रामासाठी समर्पित या ठिकाणी केलं. त्या प्रेमाखातर त्याला यावं लागलं, कुटियेमध्ये त्याला यावं लागलं. देव हा फक्त आणि फक्त तुमच्या विषयी असलेला, तुमच्याकडे असलेल्या भावाचा आणि प्रेमाचाच भुकेला आहे. भाव प्रेम समर्पित केला त्या आमच्या संत मीराबाई महाराजांनी. सगळं ऐश्वर्य आहे, एवढी मोठी राज्याची राजकन्या असताना सुद्धा काही एक अलंकारामध्ये कधी जीव अडकू दिला नाही ना. कुठल्या आकर्षणामध्ये तिनं स्वतःचं समर्पण या ठिकाणी दाखवलंय. मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो ना कोई. फक्त त्या गिरीधर गोपाला सोबत संबंध मीराबाईचा आम्हाला पाहायला मिळतो. आणि एकदा का संत कृपा आमच्या मीराबाईंवर या ठिकाणी झाली, तो भाव माझ्या देवापर्यंत पोहोचला की तो जगाचा विश्वाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र, तो गिरीधर गोपाल आमच्या मीराबाईंना सुद्धा प्राप्त या ठिकाणी झाला. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने
सद्गुरूच्या कृपेनं आम्ही काय प्राप्त केलंय? वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. एकदा का तो भाव त्याच्यापर्यंत पोहोचला, त्या नामामध्ये या भावाचं प्रेमाचं समर्पण आम्ही या ठिकाणी दाखवलं की निश्चित तो भगवान परमात्मा आम्हालाही या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मुखी नाम हाती मोक्ष असा त्या होणाऱ्या नामाचा फायदा तुकोबराय सांगतात. त्यासी लाभ उठा उठी ताबडतोब त्याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीनं तुकोबराय याच्याही पुढे गोड चिंतन ठेवताना सांगतात की बाबांनो, देवाचं नाम घेताना भजन करताना त्याच्या रस्त्यावर चालत असताना चाप्टरपणा करायचा नाही बरं का. काय चाप्टरपणा करायचा नाही, चतुरपणा करायचा नाही. ज्यांनी ज्यांनी चाप्टरपणा केला त्यांचा चॅप्टर तेव्हाच क्लोज झाला बरं का, अजून ओपन झाला नाही. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. देवाची भक्ती करत असताना भोळा भाव अंतकरणामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. मग भोळा म्हणजे आपल्या नजरेतला येडपट किंवा मठ नाही. भोळा या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. वारी याची धाव तैसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही जया. अशा या प्रमाणाप्रमाणे ज्याचा स्वभाव आहे त्याला भोळा या ठिकाणी म्हटलेलं आहे. भोळा म्हणून देवाची भक्ती या ठिकाणी करा. मग देवाचं नाम जर आम्ही घेतलं, आमच्या त्या नामात श्रद्धा असेल, भाव असेल, प्रेम असेल आणि ते करत असताना भोळा भाव आमच्या अंतकरणामध्ये असेल तर काय अधिकार नेमकं आम्हाला प्राप्त होईल? अभंगाचं शेवटचं चरण.